लोकसभा के समय हमारा गठबंधन महाराष्ट्र में चुनाव जीतता है। उसके 4 महीने बाद उसी महाराष्ट्र में बीजेपी का गठबंधन स्वीप करता है, चुनाव जीतता है। हमने थोड़ी सी इंक्वायरी की, पता लगा कि लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। आपके माध्यम से मैं ये भी कहना चाहता हूं, अगर 7 दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं और हमारे मतदाताओं। मित्रांनो, आताचा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकानं पाहिला असेल। राहुल गांधी जी लोकशाहीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधात हा निवडणूक आयोगसुद्धा, मोदींनी विकत घेतलेला हा निवडणूक आयोगसुद्धा मोदीची भाषा बोलत आहे। ती निवडणूक आयोगाची भाषा नाही, मुळात ती मोदीनं विकत घेतलेल्या अधिकाऱ्यांची भाषा आहे, लाचार अधिकाऱ्यांची भाषा। एक राहुल गांधी, ज्याला आत्तापर्यंत पप्पू म्हणून विनवण्यात आलं, त्या राहुल गांधींनी या सगळ्यांची पळताभुई थोडी केली। या सगळ्या भाजपच्या नेत्यांचं अस्तित्व पणाला लावलेलं आहे आज राहुल गांधींनी। खऱ्या अर्थानं राहुल गांधींचा अभ्यास, त्यांनी केलेलं विश्लेषण, त्यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स, ह्या सगळ्या गोष्टी विचाराच्या पलीकडल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं यावर विचाराचं मंथन होणं गरजेचं आहे। तरुण पिढीनं ही गोष्ट खऱ्या अर्थानं लक्षात घ्या। हिंदू म्हणून काहीच होणार नाही। खऱ्या अर्थानं आपण जर हिंदू असताल आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला लोकशाहीला वाचवायचं असेल तर राहुल गांधींच्या या वोटर यात्रेमध्ये प्रत्येकानं सहभागी व्हा आणि आतापर्यंत जी मोदी सरकारनं केलेली वोटरची चोरी आहे आणि EVMच्या मशीनमध्ये केलेला तांत्रिक बिघाड आहे, या दोन्ही गोष्टी यावर आपल्या प्रत्येकाला आवाज उठवायचा आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला जिवंत ठेवायचे मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र।